नमस्कार, मी आहे दौंड तालुक्यातल्या चौफुलामध्ये। गेल्या 2 दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये एका लावणी कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची घटना आणि चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या संदर्भात या चर्चेला सुरुवात झाल्यानंतर आम्ही आलो आहोत दौंड तालुक्यातल्या चौफुला येथील संबंधित कला केंद्रात। माझ्यासोबत या कला केंद्राच्या संचालिका आणि मालकीण आहेत। ताई, सोमवारी या ठिकाणी रात्री गोळीबार झाला अशी चर्चा आहे आणि या चर्चेला संपूर्ण जिल्ह्यात सुरुवात झाली। खरं तर काय म्हणजे प्रकरण काय असं वाटतंय? माहिती नाही बघा, आमच्याकडे तर काय गोळीबार वगैरे काय झालेला नाहीये आणि कुणीही अफवा उठवली आहे ती आम्हाला माहीत नाही। पण या अफवेमुळं काय आमच्या म्हणजे कलावंत जीवनाचा म्हणजे प्रश्न आहे ना, काय आमची किती बदनामी आहे, महाराष्ट्रात बदनामी आमची कलावंताची झाली आहे। मग ही याचा फायदा कुणाला, काय कशासाठी यांनी अफवा उठवली हे काय मला माहीत नाही। या गोळीबारामध्ये आमदाराच्या जवळचा व्यक्ती असल्यामुळं हे प्रकरण पोलिसांनी दाबलं अशी जास्त चर्चा आहे आणि त्यामुळं हे जास्त सुरू झाले। असं वाटतं का की या ठिकाणी गर्दी होती आणि असं काय प्रकार घडला असेल? नाही 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 नाही, काय आमच्याकडं कसलाही प्रकार घडलेला नाही। त्याच्यामुळं आमदार होते का खासदार होते हे काय मी सांगू शकत नाही। आपण या संदर्भात पोलीस चौकशीसाठी आले होते का? पोलिसांनी चौकशी केली का? काय चौकशी केली? हो, वाजल्यापासून आमच्याकडं रात्रीपर्यंत डिपार्टमेंटचे लोक सगळे इथं होते। काय त्यांनी चौकशी केली, CC कॅमेरे चेक केले, सगळ्या कलावंताला बोलवलं, विचारलं की असा काय प्रकार इथं घडला का? इथं काही घडलाच नाही तर कोण हो कसं म्हणणार ना। नंतर आम्हाला यवत पोलीस स्टेशनला बोलवलं, काय तिथंही आमचे जबाब झाले, तिथंही परत डबल कॅमेरे चेक केले त्यांनी, त्याच्यात काय प्रकार दिसला नाही त्यांना, त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी पाठवलं। तुमची आणि कलावंतांची अशी स्वतंत्र चौकशी केली पोलिसांनी? हो, कलावंताची आमची चौकशी केली त्यांनी। किती वर्ष हे कला? 35 वर्ष झाले मी थिएटर चालवते। असा कधी प्रकार घडला नाही नाही, असा कधी प्रकार घडला? बऱ्याचदा असं होतं की अशा काही प्रकारातनं भांडणं झाली तर तुम्ही नेमकी कुणाची मदत घ्यायचा? हो, आमचं संरक्षण करणारं डिपार्टमेंट, त्या आम्हाला जर कसलीही अडचण वाटली की बाबा आता इथं नाहीये तर आम्ही लगेच केडगाव पोलीस स्टेशन किंवा यवत पोलीस स्टेशनला आम्ही कळवतो आणि ते आम्हाला मदत करतात। मग काल पोलिसांनी आल्यानंतर पहिल्यांदा काय चौकशी केली आणि त्याच्यानंतर तुम्ही काय जबाब दिले? नाही, ते आम्ही म्हणलो साहेब आमच्याकडे प्रकार हा घडलाच नाही तर काय, त्यांना काही खरं वाटेना म्हणून आम्ही सगळ्या कलावंताला बोलवलं, प्रत्येक कलावंतांची त्यांनी सह्या घेतल्या, काय त्यांचे मोबाईल नंबर घेतले, सगळ्यांचे पत्ते घेतले, सगळ्यांची चौकशी केली साहेब लोकांनी। त्यानंतर मग पोलिसांनी काय तुमच्याकडून जबाब घेतले किंवा काय लेखी घेतला असं काय झालं असेल ना? लेखी त्यांनी आणि मग आम्ही त्याच्यावर सह्या केल्या की बाबा आमच्याकडे हा प्रकार कुठलाही घडलेला नाहीये, काय ही अफवा आहे, कुणी केली आहे। लावणीचे कार्यक्रम साजरे केले जातात स्टेजवर आहे, काय बैठक रूम आहे 2-4, त्या बैठक रूम मध्ये आतमध्ये CCTV कॅमेरे नाही नाही, बैठक उकड आहे, स्टेजवर आहे, बाहेर आहे। गेली 35 वर्ष असं कला केंद्र तुम्ही चालवताय, असे कधी प्रकार घडले का कुठले? नाही ना, पहिल्यांदा ऐकण्यात पण पहिल्यांदा आहे बघा आमच्या, काय कारण इथं करमणूक करायला लोक येतात, मनाचा विरगुळा येत तासभर, इथं गोळीबार करायचं काही ठिकाणच नाही ना। असं सांगितलं जातं की लावणी लावायची का डीजेची गाणी लावायची ह्याच्यावरनं वाद झाला। हे चुकीचं आहे, काय सांगते ना, काहीतरी अफवा आहे। काय तुमच्या इथं लावणी डीजे असं काय असतं का, किंवा लावणीचे कुठले कुठले प्रकार साधारणपणे साजरे केले जातात? लावणी साहेब, लावणीचा प्रकार हे गाण्याचे प्रकार आहेत, काय क्लासिकल आहे, भावगीत आहे, काय मराठी गाणे किंवा हिंदी गाणे, काय हो हे सगळे म्हणतो। तर आपण होतो चौफुल्याच्या ह्या कला केंद्रामध्ये की ज्या ठिकाणी स्वतः मालकीन बाई आहेत की ज्यांनी या घटनेचा इन्कार केलेला आहे। अशा प्रकारची कुठली घटना घडलेली नाही असं सांगितलं आहे आणि गेल्या 35 वर्षात असा आमच्यावरती प्रसंग आलेला नाही, परंतु आमची यातनं बदनामी होते असं त्यांचं म्हणणं आहे।